Hi student, in the previous video we have studied about inductive effect, which is seen in single sigma covalent bond, seen along the single sigma covalent bond. Means that was the effect of sigma bond. Now this electromagnetic effect is completely related with the shifting or transfer of the pi bond. हा इफेक्ट पूर्णपणे पाय बॉन्डशी संबंधित आहे. जर पाय बॉन्ड असेल तर हा इफेक्ट असेल, पाय बॉन्ड नसेल तर हा इफेक्ट नसेल. म्हणजे पहा आता सिग्मा आणि पाय बॉन्डचं कसं आहे, जर दोन ॲटम मध्ये फक्त सिंगल बॉन्ड असेल तर तो बॉन्ड नेहमी सिग्मा बॉन्ड असतो. समजा दोन ॲटम ए आणि बी यांच्यात फक्त सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे, सो दॅट बॉन्ड इज ऑलवेज सिग्मा बॉन्ड. जर त्या दोन ॲटम मध्ये जर डबल बॉन्ड असेल ए आणि बी मध्ये डबल बॉन्ड, तर ह्या डबल बॉन्ड मध्ये एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. पाय बॉन्ड इज ऑब्टेन्ड बाय द साइड वाइज ओव्हरलॅपिंग ऑफ द ऑर्बिटल्स and sigma bond is obtained by axial overlapping of the orbitals. अशा प्रकारे सिग्मा आणि पाय बॉन्ड असतात. आणि जर दोन ॲटम मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये दोन पाय बॉन्ड असतात आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. म्हणजे दोन जे बॉन्ड्स आहेत ते ॲटॉमिक ऑर्बिटलच्या साइड वाइज ओव्हरलॅपिंगने, लॅटरल ओव्हरलॅपिंगने तयार होतात आणि एक जो बॉन्ड असतो तर तो ॲक्सियल ओव्हरलॅपिंगने त्या ठिकाणी ऑब्टेन होतो. ओके, म्हणजे तुम्हाला पाय बॉन्डचं लोकेशन आता लक्षात आलेलं आहे. पाय बॉन्ड हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये असतो, म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याच्यातच हा पाय बॉन्ड आपल्याला बघायला मिळतो. आणि जर फक्त सिंगल बॉन्डच असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये पाय बॉन्ड हा नसतो. आणि हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आहे तर हा इफेक्ट अशा प्रकारच्या पाय बॉन्डशी संबंधित आहे. आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांना तो बघून घ्यायचा आहे, इंडक्टिव्ह इफेक्टचा व्हिडिओ, कारण त्याच्याशीच संबंधित सर्व काही पॉइंट्स या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट मध्येच आहेत, त्याच्या अपोजिट पॉइंट्स. त्याच्यामुळे तुम्ही जर इंडक्टिव्ह इफेक्टचा व्हिडिओ जर पाहिला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्टचा व्हिडिओ समजायला वेळ लागणार नाही. तर मग पहा, आता आपण ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट कडे येऊया. तो कोणाशी संबंधित आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, पाय बॉन्डशी संबंधित आहे. म्हणजेच हा इफेक्ट आपल्याला कधी बघायला मिळेल, जेव्हा दोन ॲटम मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा. आता समजा एक इन जनरल आपण इथं घेऊया ए आणि बी यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, हा ए आणि हा बी यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. आणि मग बघा आता, म्हणजेच आपण इथं याचे डेफिनेशन जर आपल्याला सांगायचे असेल तर आपण अशा प्रकारे सांगू शकता, व्हेन टू atoms are joined by multiple bond, म्हणजेच either double bond or triple bond. सिंगल बॉन्ड जमणार नाही. जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट नसेल. जॉइंड बाय मल्टिपल बॉन्ड कॉमा देन कंप्लीट ट्रान्सफर. आता ह्याच्यामध्ये एक पाय बॉन्ड असणार आणि एक सिग्मा बॉन्ड असणार. अशा वेळेस काय होतं, जर आपण याच्यावर इलेक्ट्रोफाइलचा जर अटॅक करतायत, E+, that is the symbol of electrophile, means those species which are electron deficient or which carries positive charge, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे अशा प्रकारच्या स्पेसिसच्या प्रेझेन्स मध्ये जर त्याचा जर अटॅक आपण जर अशा प्रकारच्या कंपाऊंडवर जर केला तर देयर इज अ कंप्लीट ट्रान्सफर ऑफ पाय बॉन्ड टुवर्ड्स एनी वन ऑफ द एटम and one atom acquires positive charge while other atom acquires negative charge. So this effect is called as electromagnetic effect. त्या इफेक्टला आपण इथं म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. म्हणजे त्याच्यात काय घडतं, when two atoms are joined by multiple bond, then तेव्हा काय होतं, this bond is then this bond, not this bond, then pi bond is completely transferred, or then there is a complete transfer of pi bond takes place. There is complete transfer
of pi bond takes place. Pi bond takes place towards any one of the atom. कुठच्या एखाद्या atom कडे ते सांगण्याची पण गरज नाही. Complete transfer of pi bond takes place in presence of electrophilic reagent. Reagent is called as electromagnetic effect. बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतो की नेमकं कशाला म्हणायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट इट्स कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. पहा याची डेफिनेशन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण करू शकतो, पण स्टेप बाय स्टेप ही डेफिनेशन आपण तयार केलेली आहे. म्हणजे एकदा जेव्हा दोन ॲटम मध्ये डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल आणि त्याच्यावर जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोफाइलचा अटॅक करतात, when there is an attack of electrophile takes place on it, so then there is a complete transfer of the pi bond takes place towards any one of them. So that complete effect is called as what? Electromagnetic effect. म्हणजे कधी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड दिसला आणि इलेक्ट्रोफाइलचा अटॅक जर केला तर तेव्हा पाय बॉन्ड एका ॲटम कडे कंप्लीटली काय होतो? ट्रान्सफर होतो. आता ते एका ॲटम कडे ट्रान्सफर होतो म्हणजे सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तर कुठच्याही ॲटम कडे गेलं तर चालेल, पण जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर वेगवेगळी असेल तर मग ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त त्याच्याकडे तो जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड कंप्लीटली काय होतो? ट्रान्सफर होतो. तर अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. लक्षात आलं? बघा पुन्हा एकदा सांगतो. दोन ॲटम किंवा दोन इलेमेंट त्यांच्यामध्ये जर डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्याला पण इथे शब्द कोणता वापरलाय? मल्टिपल. मल्टिपल म्हणजेच काय? एक पेक्षा जास्त, त्याला आपण मल्टिपल असं म्हणतोय. तर जेव्हा दोन ॲटम मध्ये एकतर एक डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर मग अशा वेळेस काय होतं की जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड एका ॲटम कडे कंप्लीटली काय होतो? ट्रान्सफर होतो, एका ॲटम कडे कंप्लीटली शिफ्ट होतो. तर मग अशा प्रकारच्या इफेक्टला आपण या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट असं तुम्ही इथं म्हणताय. ओके, नाउ देन आफ्टर दॅट आता याच्याशी संबंधित काही पॉइंट्स आपल्याला सांगायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय की जर इंडक्टिव्ह इफेक्टचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्हाला बघावा लागेल, कारण त्याच्या अपोजिट पॉइंट आपण इथं तयार करतोय. कारण हे हा जो मॅटर आहे किंवा हा जो डेटा आहे तो इतका मोठा आहे की ॲट अ टाइम हे दोन्ही एकत्र शिकणं हे पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आपण त्याच्या दोन्हीचे सेपरेट व्हिडिओ तयार करतोय. पण बघणाऱ्यांनी मात्र तुम्हाला अगोदर इंडक्टिव्ह इफेक्टचा व्हिडिओ पूर्ण बघायचा, त्याचे पॉइंट्स पूर्ण बाजूला काढायचे आणि त्याच्यानंतरच मग हा व्हिडिओ जर आपण पाहिला तर तुमची ही कन्सेप्ट 100% क्लिअर होऊ शकते. ओके, तर मग पहा ह्याच्यामध्ये तिकडे जो पहिला पॉइंट होता तर तो काय होता? पॉइंट नंबर फर्स्ट. तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर तो इंडक्टिव्ह इफेक्ट हा आपण स्ट्रेट लाईन एरोने दाखवला होता, परंतु हा इफेक्ट मात्र स्ट्रेट लाईन एरोने आहे का? पहा त्याचा सिम्बॉल बघू शकताय तुम्ही, हा कर्व एरो आहे. कर्वड एरो. तर म्हणजेच हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आहे सो दॅट इज शोन बाय कर्वड एरो. इट इज शोन बाय कर्वड एरो. शोन बाय कर्वड एरो. हा कर्वड एरो आपण अगोदर दाखवूया. लुक ॲट हियर कर्वड एरो. म्हणजे कधीही असा कर्वड एरोने दाखवणारा जर तुम्हाला कुठे सिम्बॉल दिसला तर समजून घ्यायचं की तो इफेक्ट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट झालेला आहे. ओके, पॉइंट नंबर सेकंड. in this there is formation of. आता तिकडं काय होतं इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये? पार्शियल चार्जेस झाले होते तयार, कारण तो जो बॉन्ड आहे तो फक्त शिफ्ट झाला होता, कंप्लीट पुढच्याला जाऊन त्याचे इलेक्ट्रॉन मिळालेले नव्हते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी फक्त इन्फ्लुएन्समुळे चार्जेस पार्शियल होते. पण इथं मात्र पाय बॉन्ड हा एका ॲटमकडे कंप्लीट ट्रान्सफर होतोय. त्याच्यामुळे जिकडे ट्रान्सफर झालाय त्याच्यावर कंप्लीट निगेटिव्ह चार्ज येतोय आणि ज्याच्यापासून तो दूर गेलाय
त्याच्यावर कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. म्हणून तुम्ही इथं पॉइंट काय सांगू शकता, इन दिस देयर इज फॉर्मेशन ऑफ कम्प्लीट चार्जेस टेक्स प्लेस. याच्यामध्ये मात्र जे चार्जेस तयार होतात तर ते चार्जेस कसे आहेत, कम्प्लीट आहेत. कम्प्लीट चार्जेस टेक्स प्लेस. पूर्णपणे चार्जेस ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट मध्ये तयार होतात. ओके. त्याच्यानंतर नंबर थर्ड, तिसरा पॉइंट आपण आता इथं काय सांगू शकतो. तिकडं आपण काय सांगितलेलं होतं बरं, की त्या इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये म्हणजे हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट होता तर त्याच्यामध्ये एक गोष्ट कंपल्सरी होती की त्या दोन ॲटम मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेमच असावी. सेम डिफरंटच असावी, सेम. दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एक्झॅक्ट डिफरंट असेल तरच इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळेल. जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळणार नाही. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये मात्र तसं काही कंपल्सरी नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट हा जर दोन ॲटम मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल किंवा सेम ॲटम्स असतील किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट असेल तरी देखील आपल्याला हा इफेक्ट बघायला मिळेल. म्हणजे इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं काहीही कंपल्शन नाही. कंपल्शन आहे तर ते फक्त कशाचं, मल्टिपल बॉन्डचं, आयदर डबल और ट्रिपल बॉन्ड that must be required there. Then and then only electromagnetic effect will take place. So for the electromagnetic effect, there is no compulsion of the electronegativity difference. Means this kind of effect can be seen in those kind of compounds which may have same electronegativity or which may have different electronegativity. जर त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल तरीही हा इफेक्ट बघायला मिळतो आणि जर त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट असेल तरी देखील आपल्याला हा इफेक्ट बघायला मिळतो. म्हणजेच इट or this effect it takes place between two atom. It takes place between two atoms having same electronegativity, may be same or different electronegativity, may be same or different electronegativity. त्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असू द्या किंवा डिफरंट असू द्या तर हा इफेक्ट आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळेल. त्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी एक्झॅक्टली सेम असली तरी पण काही प्रॉब्लेम नाही आणि जरी डिफरंट असेल तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. मी त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला इथं सांगेन. समजा आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट, समजा आता हा आहे CH2 डबल बॉन्ड CH2. याला आपण काय म्हणताय, इथिलीन किंवा इथीन असं तुम्ही इथं म्हणताय. आणि याच्यावर जेव्हा तुम्ही अटॅक करताय इलेक्ट्रोफाइलचा तर बघा आता दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. आता इलेमेंट तर सेमच झाले म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दोन्हीची सेमच आहे. पण तरी देखील दोन्हीपैकी कोणत्याही एका ॲटमकडे हा पाय बॉन्ड कंप्लीट ट्रान्सफर होतो आणि द इंटरमिडिएट स्टेट अशा प्रकारे फॉर्म होते. त्याच्यापासून पाय बॉन्ड दूर गेला त्याच्यावर कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या ॲटमवर कंप्लीट निगेटिव्ह चार्ज. अशा प्रकारची पोझिशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर मग या इफेक्टला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणतात. बघा ह्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एक्झॅक्टली सेम आहे. आणि जर समजा आपण जर दुसरं एक्झाम्पल जर घेतलं, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं जर असं घेताय CH3 CH डबल बॉन्ड O. आता हा आहे अल्डिहाइड, याला आपण ऍसिटाल्डिहाइड असं म्हणू शकताय किंवा इथेनॉल. आता जर याच्यावर जर तुम्ही इलेक्ट्रोफाइलचा जर अटॅक करताय, इलेक्ट्रोफाइलचा अटॅक जर केलाच तर मग अशा वेळेस काय होणार की कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि त्यांच्यामध्ये डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.2 च्या क्लोज आहे, 2.2, आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही 3.5 च्या क्लोज आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा बराच मोठा डिफरन्स आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा खूप जास्त आहे. जरी डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तरी पण याला काहीच फरक पडत नाही. डायरेक्ट आपल्याला इथं हा इफेक्ट बघायला मिळेल. हा पाय बॉन्ड या ऑक्सिजनकडे कम्प्लिटली ट्रान्सफर होईल. फक्त जर डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तर एक मुद्दा तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे
तो म्हणजे कोणता की जर डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तर तो पाय बॉन्ड नेहमी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडेच ट्रान्सफर होईल, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कडे जाणार नाही. आणि त्याच्यामुळं मग आता बघा CH3 कार्बन, त्याच्यानंतर हायड्रोजन, कार्बनवर चार्ज पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर चार्ज निगेटिव्ह. म्हणजेच पहा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल तरी पण इफेक्ट बघायला भेटतो, डिफरंट असेल तर फक्त डिफरंट असेल तर मुद्दा लक्षात कोणता ठेवायचा की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त त्याच्याकडेच तो पाय बॉन्ड हा कम्प्लिटली काय होतो ट्रान्सफर होतो. ओके, तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. नाव नंबर नेक्स्ट. आता याच्यानंतर मग आपल्याला आता इथं काय पाहायला भेटतंय बघा. आता नाव नंबर नेक्स्ट पॉइंट हियर, पॉइंट नंबर 4. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कोणती की इंडक्टिव्ह इफेक्ट हा असा इफेक्ट आहे की तो त्या इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये तो जो सिग्मा बॉन्ड आहे फक्त शिफ्ट होतोय, परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट मध्ये काय घडतं की तो जो पाय बॉन्ड आहे तो मात्र एका ॲटमकडे कम्प्लिटली ट्रान्सफरच होतो. आणि म्हणून तुम्ही इथं पॉइंट कोणता सांगू शकता की इथं कंप्लीट ट्रान्सफर झाल्यामुळं ज्याच्यापासून तो पाय बॉन्ड दूर गेलाय त्याने इलेक्ट्रॉन पूर्णपणे गमावलेला आहे, आणि ज्याच्याकडे तो पाय बॉन्ड आलेला आहे त्याला पूर्णपणे एक इलेक्ट्रॉन मिळालेला आहे. मीन्स व्हॉट वी कॅन सी हियर इन दिस इफेक्ट one atom completely gains an electron while other completely loses an electron. एक ॲटम पूर्णपणे इलेक्ट्रॉन मिळवतो तर दुसरा ॲटम पूर्णपणे इलेक्ट्रॉन लूज करतो. तर अशा प्रकारची गोष्ट कशामुळे, कारण बॉन्डच कमी होतोय ना, आणि बॉन्ड पण कसा अनसिमेट्रिकली कमी होतोय. म्हणजे बॉन्ड हा कमी झाल्यानंतर चला आपापले इलेक्ट्रॉन वाटून घेऊया असं इथं होत नाही, एका ॲटमकडे कंप्लीट तो बॉन्ड ट्रान्सफर होतो, आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ओके, तर हा झाला पॉइंट नंबर 4. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 5. इन दिस there is a shifting of sigma bond, not sigma bond, shifting not. आपल्याला इथं ट्रान्सफरच सांगावं लागेल कारण पूर्णपणे त्याची बदली होते. ट्रान्सफर ऑफ कोणता पाय बॉन्ड टेक्स प्लेस. म्हणजे या इफेक्ट मध्ये पाय बॉन्ड हाच इथं काय होतो ट्रान्सफर होतो. ओके, आणि इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये मात्र सिग्मा बॉन्ड हा ट्रान्सफर किंवा शिफ्ट झालेला होता. इथं फक्त पाय बॉन्डच्या अलावलाच हा इफेक्ट बघायला मिळतो. पाय बॉन्ड नसेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट होणार नाही. आणि शेवटचा पॉइंट तो म्हणजेच कोणता की इट इज टेम्पररी इफेक्ट. हा जो इफेक्ट आहे ना तर हा कसा आहे टेम्पररी आहे. आता हा टेम्पररी असण्याचं कारण, इंडक्टिव्ह इफेक्ट हा परमनंट होता आणि हा इफेक्ट टेम्पररी आहे. आता हा टेम्पररी असण्याचं कारण जर कळालं तर इंडक्टिव्ह इफेक्ट परमनंट का आहे त्याचं कारण आपल्या इथं लक्षात येईल. तर बघा आता नेमकं कसं आहे की दिस इफेक्ट इज अ टेम्पररी. व्हाय? बिकॉज when इलेक्ट्रोफाइल इज रिमूव्ड, जर तुम्ही इलेक्ट्रोफाइल जर काढून घेताय इज रिमूव्ड, देन दिस इफेक्ट completely vanishes, reverse, get removed, vanishes. Means what? कि हा इफेक्ट पूर्णपणे नष्ट होऊन जातो जर तुम्ही तो इलेक्ट्रोफाइल, हा जो इलेक्ट्रोफाइल आहे ना ज्याचा तुम्ही अटॅक केलेला होता तो जर काढून घेतला तर काय होऊ शकतं, हा निगेटिव्ह वाला हे त्याचे इलेक्ट्रॉन परत देऊन टाकतो आणि नंतर ॲज इट इज तो A डबल बॉन्ड B तयार होतो. म्हणजे याचा अर्थ काय की हा इफेक्ट
पूर्णपणे रिव्हर्स होतो आणि रिव्हर्स होत असल्यामुळं या ठिकाणी हा इफेक्ट टेम्पररी आहे, तो या इलेक्ट्रोफाईलवर डिपेंड आहे. ओके, तर हा याच्यामधला होता शेवटचा पॉइंट. तर लक्षात आलं का सर्वांच्या, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा इफेक्ट नेमकं कुणासाठी आहे, जेव्हा दोन ॲटम मध्ये एकतर एक डबल बॉन्ड असतो किंवा ट्रिपल बॉन्ड असतो, तरच हा इफेक्ट बघायला मिळतो. हा इफेक्ट केव्हा घडतो, व्हेनेवर देयर इज अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. जर तुम्ही इलेक्ट्रोफाईलचा अटॅक कराल तरच हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये कुणाची ट्रान्सफर होते, तर पाय बॉन्डची ट्रान्सफर होते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल काय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असू द्या किंवा डिफरंट असू द्या, हा इफेक्ट बघायला मिळतो. सेम असेल तर कोणत्याही एका ॲटमकडे तुम्ही ट्रान्सफर करा, आणि जर डिफरंट असेल तर ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त त्याच्याकडेच तो पाय बॉन्ड हा ट्रान्सफर होणार. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी त्याच्यापासूनच तो पाय बॉन्ड दूर जाणार. हा मुद्दा आपण इंडक्टिव्ह मध्ये पण बघितला होता. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम रिपेल्स द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम इटसेल्फ. तसंच इथं लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम रिपेल्स दॅट पाय बॉन्ड अवे फ्रॉम इटसेल्फ. अशा प्रकारचा पॉइंट आहे. आणि या इफेक्ट मध्ये कंप्लीट चार्जेस तयार होतात. जिकडे बॉन्ड जातो ना त्याच्यावर पूर्ण निगेटिव्ह चार्ज येतो, आणि ज्याच्यापासून दूर जातो ना त्याच्यावर कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कसं आहे की या इलेक्ट्रोमेरिक मध्ये कोणताच ॲटम इलेक्ट्रॉन लूज किंवा गेन करत नाही. तो इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये तसं घडत नाही. एक ॲटम इलेक्ट्रॉन कंप्लीट लूज करतो आणि दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन कंप्लीट गेन करतो. ही गोष्ट आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये बघायला मिळते. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट तो म्हणजे कोणता, की हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट हा टेम्पररी आहे. टेम्पररी असण्याचं कारण काय, की जर इलेक्ट्रोफाईल जर आपण काढून घेत आहेत तर मग हा इफेक्ट राहत नाही. अगोदर जसं होतं ना तसंच पुन्हा रिपीट आपल्याला ती गोष्ट बघायला मिळते. अगोदर डबल बॉन्ड असेल तर ॲज इट इज डबल बॉन्ड तयार होतो, अगोदर ट्रिपल बॉन्ड असेल तर ॲज इट इज ट्रिपल बॉन्ड तयार होतो. तर अशा प्रकारचा इफेक्ट जो आहे याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट म्हणतात. बऱ्याच रिॲक्शन मध्ये या इफेक्टचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या हा इफेक्ट लक्षात राहणं अत्यंत आणि अत्यंत आवश्यक आहे. ओके, तर हा इफेक्ट तुम्हाला या इफेक्टचे पूर्ण पॉइंट्स, डेफिनेशन, एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्यायचे, लिहून घ्यायचे, कंपॅरिझन करायचे. इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट समोरासमोर ठेवायचे. त्याच्या कंपॅरिझन वरनं तुम्ही त्यांचे डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स या ठिकाणी सांगू शकता. ओके, सो राईट ऑन दिस.